आम्ही सगळे शिंदखेडमधले शेतकरी आहे. आमच्या सगळ्यांचं शेती पंप मळेवाडी डी पी येथे जोडलेले आहे आणि 20 मेला डी पी जळालेलं आहे ते. तर आम्ही त्यासाठी पाठपुरावा कंटिन्यू वडकबाळ सेक्शनला करत होतो. तर B6 फॉर्म पाठवायचं असतं डी पी जळाल्यावर ते फिल्टर युनिटला. तर लगेच न पाठवता 8 दिवसांनी लेट पाठवले. आम्ही सारखा पाठपुरावा केलं तरी साहेब बोलले की असं असं पाठवले पण प्रत्यक्षात तिथं फिल्टर युनिटला त्यांचं ॲप्लिकेशन आलंच नव्हतं. ज्यावेळेस आम्हाला हे कळालं त्यानंतर आम्ही ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह मेत्रे साहेबांकडे गेले असता मेत्रे साहेबांनी जाब विचारल्यावर 1 जूनला म्हणजे डी पी 20 मेला जळाले होते, तर 1 जूनला B6 फॉर्म पाठवले त्यांनी फिल्टर युनिटला ऑनलाईन. तिथून फिल्टर युनिटकडून ट्रान्सफॉर्मर ऑइल संपलं आहे म्हणून 5-6 दिवस पुढं ढकलून आमचं डी पी आत्ता जस्ट एक 7-8 दिवसाखाली आलेलं आहे. तर सगळे LT लाईन सगळे लूज गाळे आहेत. त्याचाही तक्रार आम्ही वडकवाळ सेक्शनला केलं होतं की बाबा लाईन वाढून घ्या ते, नाही तर पुन्हा डी पी जळेल म्हणून. त्याचाही दाद आम्ही परत एक्झिक्युटिव्ह साहेब टोनपे साहेबांकडे गेलो आहोत. इथं अर्ज दिला आहे. नवीन ऑलरेडी ओव्हरलोडेड डी पी आहे ते. नवीन डी पीसाठी सुद्धा अर्ज मागच्या वेळेस गणेश कांबळे साहेब असताना केलं होतं. ॲडिशनल डी पी किंवा नवीन डी पीसाठी आम्हा सर्व शेतकऱ्यांना देण्यासाठी आम्ही विनंती केलं तर तसं प्रस्तावही त्यांनी पाठवले होते वरती. त्याचाही काही पाठपुरावा म्हणजे त्यांनी घेतले नाहीत किंवा निधी मंजूर केले नाही. आता पुन्हा लूज गाळे असल्यामुळे एकमेकांना तार स्पर्श होत होते. त्यातून काल संध्याकाळी परत डी पी जळाला आहे. याच्या आधी टोनपे साहेबांनी आदेश दिलं होतं की बाबा ते गाळे वढून घ्या आणि मोटर चालू करून द्या शेतकऱ्यांना म्हणून. ते वडकबाळ सेक्शनकडून कुठलंही काम झालं नाही आणि ते काल परत डी पी जळालं आहे. याचं जबाबदार कोण? जवळजवळ 1.5 महिन्यापासून ऊसांना आमच्या पिकांना पाणी नाही आहे, जनावरांना पाणी नाही. कुठून पाणी आणायचं एवढं? आम्ही सगळे 2-2, 3-3 किलोमीटरवरून पाणी आणून जनावरांना किती लागणार आहे पाणी? कोण जबाबदार आहे? आम्ही कोणाला दाद मागायचं? 1.5 महिन्यापासून आम्ही इथं सगळे मेत्रे साहेबांकडे जातो, टोनपे साहेबांकडे जातो, परत वडकबाळ सेक्शनला जातो. त्या लूज गाळ्यासाठी आहे ना PO सुद्धा काढलेत मेंटेनन्ससाठी. ते कॉन्ट्रॅक्टरने ॲक्सेप्ट करून सुद्धा काम करेना. ह्याला आम्ही जबाबदार कोणाला विचारायचं एवढं आमचं समस्या आहे. ते लवकरात लवकर निवारण होण्यासाठी आम्ही न्यूज ह्या महावितरणाने लवकर लक्ष घालून ह्या समस्यातून आम्हाला मार्ग काढून द्यावे. काल डी पी अजून पहिला जळालं होतं आणि दुसऱ्यांदा बी जळालेले तार सगळं चिकटू लागले. तर जनावराला पाणी नाही. 1.5 महिना हेच हेलपाट मारलं लागलो. वडकबाळला गेल्यावर सोलापूरला जा म्हणते, जुनी मिला, नंतर मंद्रुपला जा म्हणते. तर आमचं काय कोण दाद मागी नाही शेतकरी लोकांचं. एवढं सगळ्या डी पीचं आणि तार ओढायचं नवीन डी पीचं काम करून मिळण्याबाबत एवढंच विनंती आहे.